नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी नागरिक शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण इयत्ता 6वीतील इतिहासाचा पहिला घटक अभ्यासलेला आहे. भारतीय उपखंड आणि इतिहास. त्यानंतर आज आपण नागरिक शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वीला जे नागरिक शास्त्र आहे ते आपले स्थानिक शासन या संदर्भाने आहे. त्यामध्ये आपल्या गावचा कारभार, शहराचा कारभार म्हणजे स्थानिक प्रशासन, शासन प्रशासन कशा पद्धतीने चालतं त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आणि त्या प्रत्यक्ष संस्थांची ओळख पण आपण करणार आहोत. त्यानंतर जिल्हा प्रशासन म्हणजे स्थानिक ते जिल्हा या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण आपले समाज जीवन या पाठाच्या अनुषंगाने सुरुवात करत आहोत. आपले समाज जीवन पाठाचा अभ्यास करताना पाठाची 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे, म्हणजे उपघटकामध्ये विभागणी केलेली आहे. माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता, आपला विकास आणि समाज म्हणजे काय, या 4 मुद्द्याच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण इयत्ता 5वी मध्ये माणसाची उत्क्रांती कशा पद्धतीने कशा टप्प्याने झाली याचा अभ्यास केलेला आहे. आणि मग आजचे जे काही आपले समाज जीवन आहे ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आलेले आहे. म्हणजे आजच्या या समाज जीवनाचा विकास एकदम झालेला नाही, तर ते हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून तयार झालेले आहे. माणसाने सुरुवातीला भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. म्हणजे या चित्राच्या माध्यमातून पण तुम्हाला थोडक्यात कल्पना येईल की सुरुवातीचा मानव हा शिकारी करायचा, जंगलामध्ये राहायचा, एकट्याने राहायचा, अशा पद्धतीने जो जीवन व्यतीत करत असताना हळूहळू मग त्यामध्ये विकास होत गेला. माणसाला स्थिर राहण्याची आवश्यकता वाटू लागली. मग तो नदीच्या काठाने पाण्याची उपलब्धता असलेल्या भागामध्ये स्थिरावला आणि मग हळूहळू शेती करू लागला. आणि मग शेती करण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल झाला. नंतर पशुपालन व्यवसाय सुरू करू लागला. म्हणजे अशा पद्धतीने माणसाच्या जगण्यामध्ये बदल होत गेला. आणि आजचा समाज तुम्ही पाहताय, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर आजचा समाज कुठे म्हणजे खूप विकसित झालेला आहे. आणि हे सर्व होत असताना मग हे कशा पद्धतीने झालं, मग आपल्या समाजाची गरज कशी वाटली माणसाला, तर व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक असते. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती सुरुवातीला. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की माणूस सुरुवातीला एकट्याने शिकार करायचा, एकट्याने जसं जसं शक्य होईल तसे तो जंगलामध्ये राहायचा. पण ज्यावेळेस त्याला जंगलातील हिंस्र प्राण्यापासून धोका वाटू लागला, असुरक्षित असं वाटू लागलं, त्यावेळेस त्याला मग सुरक्षिततेची गरज भासली. आणि मग त्या सुरक्षिततेच्या गरजेतून तो माणूस संघटित होऊ लागला. म्हणजे एकट्याने शिकारीला जाण्याऐवजी तो समूहाने शिकारीला जाऊ लागला. आणि मग समूहाने शिकार करता करता तो समूहाने राहू लागला. मग ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी तो राहू लागला. बरं, एकाच ठिकाणी तो जास्त काळ राहू लागला. मग याच्यातून मग त्याच्या जगण्यामध्ये जो बदल झाला, मग नंतर हळूहळू तो स्थिरावला आणि मग नंतर शेती करायला लागला. मग अशा टप्प्याने तो विकास होत गेला. आणि मग संघटितपणे राहणे ही समाजाच्या निर्मिती मागील एक मुख्य अशी प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. मग ज्यावेळेस तो नदीकाठी पाण्याच्या ठिकाणी स्थिरावला, त्यांचा समूह हळूहळू वाढायला लागला. आणि मग हे एकाच ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात लोक राहू लागले. आणि मग याच्यातून त्याच्यामध्ये जो काही राहण्याच्या याच्यामध्ये जो काही विस्कळीतपणा होता, त्यामुळे मग माणसाला नियमांची गरज वाटू लागली. आणि मग त्या नियमांच्या गरजेतून मग त्याच्या जे काही त्या समाजाच्या त्या एकत्रित राहण्याच्या लोकांच्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, नीतिमूल्य आहेत, या नियम आणि कायद्याच्या पद्धतीने ते तयार होऊ लागले. म्हणजे नियम कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचं समाज जीवन अधिक सुसंघटित व स्थिर होण्यास मदत झाली. त्यानंतरचा मुद्दा आहे माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतःच समाजशील आहे. आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसामध्ये राहायला आवडते. आता तुम्ही पाहता आताचा समाज जो आहे तो पूर्णपणे स्थिरावलेला आहे. खेडेगावामध्ये नंतर शहर असतील, ह्या माध्यमातून तो एकत्र राहतो, सर्वांसमेत राहतो. आणि मग सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे, तशीच ती आपली गरजही बनलेली आहे सध्या. आपल्या अनेक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या झाल्या शारीरिक गरजा. त्या पूर्ण झाल्या की माणूस स्थिरावतो
आणि मग त्यामध्ये त्याला स्थैर्य मिळते. परंतु माणसाला एवढंच पुरेसं आहे का? नाही. आपल्या ज्या काही भावनिक गरजा आहेत, मानसिक गरजा आहेत, या सुद्धा गरजा गरजा पूर्ण होणं आवश्यक आहे. मग उदाहरणामध्ये सुरक्षित वाटणे. आपण सुरुवातीला पाहिलं, की सुरुवातीचा माणूस भटका होता. एकट्याने शिकार करायचा. मग ज्यावेळेस त्याला जंगली प्राण्यांपासून धोका निर्माण झाला, मग म्हणजे असुरक्षित वाटायला लागलं त्याला. त्यावेळेस मग त्याला सुरक्षिततेच्या गरजेतून तो संघटितपणे राहू लागला. मग ही सुरक्षित वाटणे ही जशी आपली भावनिक गरज आहे, त्याचबरोबर आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झाले तर आपल्याबरोबर कोणीतरी असावे असे वाटते. म्हणजे मग आनंद झाला दुसऱ्याला सांगण्यासाठी, दुःख झाला त्यावेळेस कोणीतरी आपल्यासोबत हसणे असावं यासाठी. मग आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. आणि मग यातूनच समाजशीलता दिसून येते किंवा समाजशीलतेचा विकास झाला. मग अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मूलभूत गरजा होत्या. त्यानंतर मग शिक्षण आणि आरोग्य या गरजांचा त्यामध्ये समावेश झाला. या सुद्धा मूलभूत गरजा बनल्या. सध्याचं तुम्ही पाहता, सध्याच्या या काळामध्ये आरोग्य ही खूप मोठी माणसाची गरज बनलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला होता. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजाबरोबरच मग समाजातील व्यक्तींचे जे काही श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधामुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होत असतात. म्हणजे मग आता शिक्षण, आरोग्य ह्या गरजा सध्या कशा आहेत, एक-एकट्याला म्हणजे मिळणं किंवा पुरवठा करणं अशक्य आहे शासनाच्या संदर्भाने. म्हणून ज्यावेळेस आपण सर्वजण समूहाने राहतो, एका ठिकाणी राहतो, तर त्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणं सुद्धा शासनाला सोपं जातं. म्हणून वेगवेगळे उद्योग असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, मग यांच्या माध्यमातून आपल्या गरजा पूर्ण होत असतात. आता उदाहरण जर घ्यायचं झालं, तर आपल्याला अभ्यासासाठी जो काही कागद लागतो, तो कागद, पुस्तकासाठी कागद लागतो. त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. म्हणजे कागद जो काही तयार होतो आपल्या पुस्तकांच्या संदर्भाने किंवा इतर गोष्टीच्या संदर्भाने, तर तो कागद निर्मितीचा एकच कारखाना असतो का? तर त्याबरोबर कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी अशा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या व्यवसायांची निर्मिती होत असते. आणि मग या व्यवसायांच्या माध्यमातून समाजाला रोजगार उपलब्ध होतो. आणि मग समाज सुद्धा अशा ठिकाणी एकत्रित राहतो. अनेक व्यक्तींचा त्यात वाटा असतो. समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. मग यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्यांचा विकास होत असतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होत असते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकावर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी आहे. म्हणजे आपलं समाज जीवन कसं आहे? एकमेकावर अवलंबून आहे. आपलं एकच कुटुंब किंवा आपण एकच फक्त असू तर त्याला समाज म्हणता येईल का आपणाला? नाही. तर आपणाला आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी किंवा इतर ज्या काही बाबी आहेत, म्हणजे समाज एकत्रित राहण्यामुळे विकसित होत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं मग ह्या समाजाच्या माध्यमातूनच माणसाचा जो काही स्वतःचा विकास आहे, तो विकास होत गेला. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, की समाजामध्ये किंवा माणसामध्ये जी काही कौशल्य असतात, क्षमता असतात, यांचा विकास हा समाजामुळे होत असतो. त्याच पद्धतीनं मग याच्यामधूनच आपला स्वतःचा विकास होत असतो. मग प्रत्येक माणसामध्ये निसर्गतःच काही गुण असतात, काही क्षमता असतात, काही कौशल्य असतात. पण हे सर्व सुप्त अवस्थेत असतात. आणि मग ह्या सुप्त अवस्थेतील गुणांचा, क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्याला समाजाची गरज भासते. त्यांचा विकास समाजामुळे होत असतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. पण ती भाषा आपल्याला जन्मताच अवगत असते का? नाही. लहान मूल ज्यावेळेस जन्मल्यानंतर हळू-हळू आपल्या कुटुंबातील, समाजातील व्यक्तींचे बोलणे ऐकतो आणि मग ते ऐकून-ऐकून हळू-हळू छोटे-छोटे शब्द उच्चारत-उच्चारत तो हळू-हळू बोलायला शिकतो. की घरात जी भाषा बोलली जाते तीच भाषा आपण सुरुवातीला शिकत असतो. मग आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्या भाषेशी आपली ओळख होत असते. शाळेत सुद्धा निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. शाळेमध्ये अनेक क्षमता, कौशल्यांचा विकास होत असतो. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची ही क्षमता असते. उदाहरणामध्ये मग आता निबंधाचा विषय घेतला. तर निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला, तरी कोणतेही 2 निबंध सारखे असतात का? तर नाही. कारण का प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आपल्या भावनिक क्षमता, विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागत असतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे माणसाला मिळते. म्हणून
माणसाला जी काही समाजाची गरज वाटली आणि मग माणसाला ज्या ज्या काही गरजा निर्माण झाल्या माणसाच्या, त्या गरजेतूनच समाजाची निर्मिती झाली आणि मग समाजामुळे आपल्यातील कौशल्य, क्षमता यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वतःचा विकास करण्याची संधी सुद्धा आपल्याला समाजामुळेच मिळालेली आहे. माणसातील कला गुणांचा विकासही समाजामुळे झालेला आहे. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करत असतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते. म्हणून म्हणजे आपल्या स्वतःचा विकास, माणसाचा विकास हा समाजामध्ये राहण्यामुळे झालेला आहे. आणि मग त्याचबरोबर स्वतःच्या विकासाबरोबरच समाजाचा सुद्धा विकास झाला आणि आता जो काही आपण प्रगत समाज पाहतो, तर त्याची जी काही फलश्रुती आहे त्याची ती सुरुवातीच्या काळामध्ये जी काही माणसाची गरजा वाढत गेल्या, ज्या काही भावनिक, शारीरिक किंवा इतर ज्या काही गरजा होत्या, त्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेतून समाज विकसित होत गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण माणसाला समाजाची गरज कशी वाटली, त्या समाजाच्या माध्यमातून समाजाचा आणि स्वतःचाही विकास कसा झाला या संदर्भाने आपण चर्चा केली. नंतर चौथा मुद्दा आहे समाज म्हणजे काय. मग आता हे सर्व पाहत असताना तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की समाज नेमकं कोणाला म्हणायचं. आपल्या गावामध्ये आपलं जे काही कुटुंब आहे ते आपल्या कुटुंबाला समाज म्हणायचं का, किंवा पूर्ण गावाला समाज म्हणायचंय का. तर समाजामध्ये सर्व स्त्री पुरुष, प्रौढ व्यक्ती, वृद्ध, लहान मुले मुली या सर्वांचा समावेश होत असतो. आपली कुटुंबे समाजाचा एक घटक असतात. म्हणजे आपलं जे कुटुंब आहे ते समाजाचा एक घटक आहे. समाजात विविध गट असतात, विविध संस्था कार्यरत असतात समाजाच्या विकासासाठी. समाजातील लोकांच्या विविध संघटना असतात. त्याच्या माध्यमातून समाज स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. शासन दरबारी शासनाकडे वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असतं आणि मग समाजाचा विकास होत असतो आणि समाजाच्या विकासातूनच माणसाचा स्वतःचा विकास होत असतो. लोकांमधील परस्पर संबंध, पत्रव्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजामध्ये होत असतो. म्हणजे माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही. म्हणजे आपण एखाद्या गावाचं उदाहरण घेतलं तर त्या गावामध्ये जी काही माणसं आहेत, जी काही माणसांची संख्या आहे, त्या माणसांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या संख्येला आपण समाज म्हणायचंय का? तर नाही. तर समाज कोणाला म्हणायचंय? काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. लक्षात ठेवायचंय म्हणजे समाजाची व्याख्या करत असताना काही समान उद्दिष्टे हा महत्वाचा मुद्दा आहे. काही समान उद्दिष्टे घेऊन समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, आपण सुरुवातीला पाहिलं शिक्षण, आरोग्य, याचबरोबर सुरक्षितता, स्थैर्य यासारख्या ज्या काही माणसाच्या गरजा आहेत, ह्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं माणूस एकटेपणाकडून समूहाने संघटितपणे राहू लागला आणि मग ज्यावेळेस समूहाने राहत असताना त्या समूहातील संख्या वाढली त्यावेळेस माणसाला काही नियमांची, संकेतांची गरज भासू लागली. मग त्याच्यातून वेगवेगळे नियम, कायदे अस्तित्वात आले आणि मग हे नियम, कायदे अस्तित्वात येण्यासाठी किंवा पुढील काळामध्ये सुरळीतपणे चालण्यासाठी ह्या नियमांची, कायद्यांची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. तरच ते नियम वगैरे टिकत असतात. त्या पद्धतीने समाज चालतो. नसेल तर परत समाज विस्कळीतपणे होतो. अशा व्यवस्थेशिवाय माणसांचं जे काही दैनंदिन व्यवहार आहे ते होऊ शकत नाही. जर कायमस्वरूपी व्यवस्था नसेल, कायमस्वरूपी नियम नसतील, कायदे नसतील तर माणूस त्या पद्धतीने वागणार नाही. म्हणून समाजाचे दैनंदिन व्यवहार पूर्ण होण्यासाठी माणसाच्या ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, स्थैर्य, शिक्षण, आरोग्य यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते आणि मग या कायमस्वरूपी व्यवस्थेच्या माध्यमातून जे काही समाजाचे दैनंदिन व्यवहार आहेत ते होऊ शकतात व्यवस्थित. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणामध्ये मग अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. आता शेती करायची म्हटलं की शेती करण्यासाठी अनेक साहित्याची, अनेक तंत्रज्ञानाची, साधनांची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि मग शेतीशी संबंधित ही सर्व कार्य पार पाडण्यासाठी आणि ज्या काही आपण आता उल्लेख केला विविध साधनं, तंत्रज्ञान, खतं असतील, औषधं असतील, जी काही इतर त्या संदर्भाने गोष्टी असतील ह्या सर्व पुरवठा करण्यासाठी
तर विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. मग शेतीची अवजारे तयार करण्यासाठीचे कारखाने आले, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका किंवा इतर वित्तीय संस्था आल्या, उत्पादित मालासाठी पेठा असतील. ह्या सर्व व्यवस्था निर्माण कराव्या लागतात. म्हणजे शेती करू आपण, पण त्यासाठी जर बाजारपेठ उपलब्ध नसेल तर शेती करण्याचा उपयोग नाही. कारण का शेतीमध्ये उत्पन्न होणारा सर्वच माल आपण घरी वापरतो असं नाही. मग अशा अनेक व्यवस्थांमधून काय समाज स्थिर होत असतो. मग अनेक बाजारपेठा तयार झाल्या, अनेक बँका तयार झाल्या, वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू झाले. मग या सर्वांच्या माध्यमातून समाज स्थिर होत असतो. म्हणजे समाजाच्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा भागवण्यासाठी ह्या सर्व व्यवस्थेतून माणसाला मदत होत असते. अशा पद्धतीने जे काही आपलं समाज जीवन आहे, ते असं टप्प्याटप्प्याने माणसाच्या आवश्यकतेतून, गरजेतून विकसित झालेलं आहे. पुढील पाठामध्ये आपण समाजाचा जे काही व्यवस्था निर्माण झाली, जे काही गरजा किंवा गरजेतून समाजाचा जो काही विकास झाला, हे सर्व होत असताना समाजामध्ये जी काही विविधता आहे, म्हणजे समाज हा प्रत्येक ठिकाणचा समाज किंवा समाजातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक हे सारख्या पद्धतीचे नसतात. मग याच्यामध्ये विविधता कशा पद्धतीची आहे या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी या पहिल्या घटकाचे स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. हे सोडवत असताना पाठ्यपुस्तक असतील तर पाठ्यपुस्तकाचा आधार घ्यायचा आहे. पाठ्यपुस्तक नसतील तर हा व्हिडिओ तुम्हाला परत पाठीमागे जाऊन पाहता येईल आणि हे सर्व स्वाध्याय सोडवण्यास आपल्याला मदत होईल. तर पुढील पाठाची तासिका होईपर्यंत सर्वांनी ह्या पहिल्या घटकाचे स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत.